प्रांत कार्यालयावर धडकला बौद्ध समाजाचा जन आक्रोश मोर्चा। भुसावळ येथे बौद्ध समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन प्रांत अधिकाऱ्यालयावर धडकला। या मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध समाज बांधवांनी सहभाग घेतला। बौद्ध गया मंदिर ॲक्ट 1949 रद्द करून हे मंदिर बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करण्यात यावे या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी प्रांत अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोरदे, भुसावळ। महाविहारचा जो 1949चा ॲक्ट आहे, हा ॲक्टच बौद्धांवर एक प्रकारचे थोपलेला कायदा आहे। या कायद्याच्या अंतर्गत जे महाबोधी महाविहार बौद्ध लोकांचं मुख्य टेम्पल आहे, विहार आहे, या विहारावरती हिंदू लोकांचा कब्जा आहे। त्या समितीमध्ये बहुल संख्येने म्हणजे जास्त संख्येने हिंदूंची संख्या आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंचंच त्यांच्यावरती त्या विहारावरती प्राबल्य आहे। म्हणून हा 1949चा कायदा रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तसं या महाबोधी महाविहारासाठी 12 फेब्रुवारीपासून भिक्खू संघाच्या माध्यमातून आमरण उपोषणसुद्धा बुद्धगयेला सुरू आहे आणि त्याला समर्थन तसेच जागतिक लेवलवर सुद्धा या मुद्द्याला जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच्यासाठी जागतिक लेवलवर जिथे जिथे बौद्ध लोक आहेत सर्वांचं समर्थन मिळत आहे। आणि म्हणूनच बिहार सरकारला आणि भारत सरकारला निवेदन देण्यासाठी त्यांनी ही जी बौद्धांची रास्त मागणी आहे ती मान्य करावी, या अपेक्षेने आता हा लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला। आणि या मोर्चासाठी मुख्य करून भिक्खूंना समोर ठेवून भिक्खूंच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाने मोर्चा काढलेला आहे। या भिक्खू संघामध्ये पूजनीय भदंत संघरत्न महाथेरो उत्तर प्रदेश सध्या भुसावळ, त्यानंतर पूजनीय भदंत संघरत्न महाथेरो जळगाव, तसेच पूजनीय भदंत सुमंती समी स्वतः थेरो, त्याचप्रमाणे पूजनीय भदंत धम्मानंद थेरो, त्याचप्रमाणे भिक्खुनी उपलवन्ना थेरी भुसावळ इत्यादी भिक्खू संघ उपस्थित होऊन या मोर्चाचं नेतृत्व करून आज प्रांत कार्यालयामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। सर्वांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। धन्यवाद।